मग यमच उभा राहिला फक्त उठून तर बघा बाया मी सेवा करते देवच पावा नाही देवाने उचलल्यावर थेट मशानभूमीची प्राभाव इथं थांबायचंच नाही पण आहे तर उठा आणि नामचिंतन करीत राहा फक्त टाळ्या वाजवा विठ्ठल आपल्या सप्त्याला आपल्या त्रिदेवीना अखंड हरिनाम सप्ताहातील 5 परमन 5 कर्म 5 इंद्रिय असे देवाचे देव महादेव यांचा शुभ अवतार शुभ अवतार शुभ अलंकार ओम शिव मल्हारी श्री संत बाळूमामा देवळाय गुरुचैत्र पारायण उद्यापासून आहे 3 दिवस सलग आणि व्यासपीठ चालक बी म्हणजे सगळेच असताना पंचकृषीतील खास करून एक सांगतो बऱ्या रागीन माझ्या आज गादीचा आलं का आलं का म्हणून सांगू का मी तुम्हाला सगळ्यांना माहिती एक गाव 13 करामती बिकाराला 34 बारामती मला काही हे तर बोलवलं नाही बोलवलं तसं बाळूमामा माझा तुम्ही नाही बोलवलं म्हणून राहत नाही मी हे तर दरवेळेस येतोयच हा आता फेटा बांधला नाही तर आजी असं कोणत्या म्हणजे बाया देवच दिसतोय म्हटलं मीच आहे तुम्ही म्हणता दरवेळेस असं कशाला म्हणतो आई शपथ म्हणले म्हातारी हात वर करा दादा मामा कोणती होती मागाशी भागा 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 आई शपथ टाळ्या वाजवा आईसाठी मुर्दा म्हणली असेल पण त्याच्या मागचा आशीर्वाद असतो आई शपथ असतो आपल्या जुनी माणसं सहजच जास्त आहे आपल्या लेकराला राग येतो आपण त्याला खवळायला राग येतो ऐका आपल्या लेकराला राग येतो आपण खवळायला त्याला राग येतो त्या पदरा मागची त्या बापा मागची सावली त्याला माया येत नाही ही दृष्टिकोन आज इथे आज अशी 10-5 तरी निघतात की त्यांची मुलं त्यांना समज येत नाही पण माझा बाळूमामा टाकून देत नाही एवढी विधान तुम्ही बिया म्हणून खास करून आल्यापासून बघतोय ना सारखंच बघतोय तरुण मंडळ जास्त सहकार्य करते गुरु पिंपरीत बी बरेच मला माणसांनी बघितलं असं मिंदे माऊलीचे कीर्तन होतो खास काय तरुण मंडळ अहो सारखं आता योगेश महाराज आम्ही जातो बाहेर गावी तरुण मंडळ कीर्तनावर सुद्धा दिसत नाही महाराज बाहेर गावी तुम्ही मी पाहणीत नाही तुम्ही कधी बी बाहेर जावा पण ह्या रानबाळा माझ्या मिंदे माऊली तरुण मंडळ बुद्धी तर दिलीच ताकद बी दिली आणि कमी बी पडणार नाही काळजी करू नका का हे संन्यासाचा आपला शब्द पुढतच नाही शपथ नाही पुढे कुणी बी यावा पुढे बोलू अन्नदान क्षेत्र अन्न शेते जो माझं होय अनन्य शरण त्यांच्या निवारी मी जन्म मरण पुढं या लागे शरण अक्षरण जो माझं होय अनन्य शरण म्हणजे इथं जर सेवा करीन त्याला फळ भेटेल खास करून आजचा अन्नदाते म्हणजे दादा महाराज ढवळे बरोबर ना नाही नाही गौतम राम भावकर आणि श्री राघू महाराज ढवळे ह्यांच्यासाठी दोघांसाठी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा म्हणलो अन्न धान्य घालले ही सोपं नसते आणि त्यातून हे टाळ्या म्हणजे त्यांना बाळूमामाचा भांडाराचा औषध आशीर्वाद आहे एक माणसाचं कर्तृत्व दान वेगळं असतं गुरुच्या इतर 53 अध्यायाचा शेवटचा श्लोक सांगतो अन्य पापे नैवच अन्न शास्त्रे नैवच गुरु चैत्र सांगतं अन्न घालायला जमत नसेल तर घालू नका जे घालतंय त्याला आडवं चलू नका अरे तुम्हाला माहिती का अरे ज्या वेळेस आळंदीच्या पुढे 4 पंढरी इंद्रियाला म्हणजे कुठंच बाबा कडूस गंगाराम नावाचा भक्त होता तुकोबारायांचा शिष्य सगळ्यांना उदाहरण माहिती मी सांगत नाही सुरुवातीला त्या गंगाराम महाराजांच्या शिष्याची म्हैस हरवली म्हैस बरोबर म्हैस गावली डोंगराव तुकोबाराय भजन करीत होते ही बी माहिती सगळ्यांना सिद्धांत काय अरे जे तुकोबारायला घर माहिती नव्हतं जे तुकोबाराय बायकोन मुलांना बघत नव्हते त्या तुकोबारायला म्हैस कुठे गेली हे काय माहिती होतं ह्याचा सिद्धांत असा निघतो अरे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती पांडुरंग
जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग धारी पांडुरंग धारी पांडुरंग धारी पांडुरंग धारी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी अहो मन व्यवस्थाच नाही. त्या पांडुरंगाचं परमात्माचा अवतार म्हणजे आपले बाळूमामा आणि त्या तीर्थक्षेत्रावर दुसऱ्या क्रमांकाची सेवा. काय स्थळ पवित्र असेल, नाव कोणाचं घेतही नाही, पण एवढं सांगून जातो जी सेवा करतात करणारे दिंडी बी आलेली आहे आपली जवळ 2 दिवसांनी 3 दिवसांनी. सहकार्य करतात, सहकार्य करा. माझे बाळूमामा कधी प्रसाद देतील, कुणाच्या अवतारात येतील, कुणाच्या स्वप्नात येतील हे सांगता येत नाही आई. त्यासाठी चिंतन लागतं. पांडुरंग ध्यानी आणि पांडुरंग म्हणी. आपल्या मनात ध्यानात फक्त पांडुरंग परमात्मा करा, तो आपलासा होतो माय बाप. पण त्याच्या आधी 12 पौचरी करू नका. 12 चौकशी म्हणजे बस असं होईल का तसं होईल का. आधी सेवा करा. सेवा केलेलं फळ भेटत. आणि त्या म्हस हरवली फक्त तुकोबारांनी एक शब्द केला, जा तुझ्या गोट्यात म्हस आहे. पोह झाली. नाथ महाराजांचं शहासनावर बसायचा टाइम झाला. चिंतन सुरू झालं. भजन करीत असताना काशीचा ब्राह्मण नाथ महाराजांच्या दर्शनाला आला काशीवरून. नाथ महाराज असे रोज उठले की पुरणपोळी जेवण आहे, श्रीखंड्या चंदन. भगवान परमात्मा श्रीखंड्याच्या अवताराने ह्याच्या पुढे बोलू का. दत्तात्रय महाराज दत्त चोपदारी माझा भगवान परमात्मा 14 दिवस 14 सहस्रनाम आपण घेऊन चौदारती करत होता. आणि आपला देव की देव महादेवाचा अवतार बाळूमामा जिथं सेवा केल्यावर काय कमी पडणार आहे का. करायचीच नाही आणि केलं की फोन केल्याशिवाय राहत नाही. अरे कशाला काय करायचंय बाई बा कोणासाठी. आज आमच्या मानलेल्या भावाचा मंडळीचा चुलत भाऊ आला कीर्तनात की आता फक्त मी नाव नाही सांग. तरुण खरं सांगा माय बाप काय राहील तसं. 4 खांदे तरी शेवटपत्र टिकतात का. थोड्या माणसांचे मने विसावा तिथून परत खांदे करी म्हणजे खांदे तरी तुम्हाला शब्द तिथून जाऊन देतात का. अहो महाराज एवढ्या लांब जाऊ द्या. 13वा झाला वर्ष श्राद्ध झालं. जर तरुण पिढीचं तरुण अलंकार असेल तर पोटच्या गोळ्यात कधी आई रडते. कबर 10 दिवस 10 वर्ष कबर आई काय ह्याच्या पुढे बोलून जातो. आणि त्याच तीर्थक्षेत्राने त्याच ठिकाणी 750 वर्ष होत आलं. रूप पाहता सुंदर देवा अभंग तसाची तसाच. काय बदल तुम्हाला वाटते का. बाळा नवीन पिक्चरचं नाव काय. तू कोणता पिक्चर बघतो बोल लवकर. कोणताच ना गेलं माती.
तुमच्या पुढचे दादा बापडे मी काम केलंय त्या पिक्चरामध्ये एवढं नाचते म्हणून मोकळा नाही. ते आलेल्या बाबाने म्हणलं "धरा तुम्हाला 10 रुपये मग द्या घातलं खिशात पाडलं." तेवढं चहा पाडलं माणसं म्हणतात तुम्ही बाया धुया म्हणलं काय धुया गाडीव नाही खोटं मग खरं आजचा प्रसंग आहे. तुम्ही त्या दिवशी भाई बायांना खरंच बोलत म्हणून गाड नारळाच्या गाडी आपण कसं बोलायचं नाही म्हणे बोलला पण दुसऱ्या दिवशी बाया लईच भांडी घासत होत्या म्हणजे तुम्हाला कोण म्हणलं विठ्ठल आबा म्हणजे ते नाही ते रथाचे मान करी काय म्हणतात त्यांना शेव करी कारभारी त्यांना आता फोन करा विठ्ठल आबाला म्हणजे असं अरे बाबड्यांनो माझ्या सांगायचं काम नाही. लहान तोंड असं मोठा घास घेतो बाबा राग येईन तुम्हाला सगळ्यांना. आम्ही फक्त निमित्त सांगणार निमित्ताचा धनी फक्त आपण निमित्त मी बोलाय पण महाराज जर मी बोलायला तुम्हाला राग येत असेल जर सेवा होत असेल गुरु पिंपरीमध्ये पालखी क्रमांकामध्ये मी खवाळो दुसऱ्या दिवशी महिला मंडळ काम करू लागलं. ऐका त्यांच्या काय फरक झाला मला माहिती नाही पण त्यांचा आशीर्वाद सेवा केला बाळूमामा त्यांना बी प्रसाद देणार होता मी बोलले म्हणून मला बी प्रसाद देणार ही ताकद माझ्या बाळूमामा केला पाहिजे कुणी केला पाहिजे पण आपण करीत नाही. अहो तोच जिता नाथ महाराजांच्या समोरून आला समोरून जिता नाग आणि ह्याच्या माणसाने बराच मारला असून साप त्यांना सांगतो जिता नाग कुठून आला समोरून आला. आता खरं सांगा हे तर साप निघला कोणचे आम्हा म्हणे बाळूमामा अहो तुमचं जाऊ द्या मी इथं थांबतोय का हीच पंचायत मी लय भ्याकाडे दिसतो तसा नाही मागचं इथं कीर्तन केलं शेरचं आणि मी निघालो थोडस मला दगड टोचलं एक आई म्हणते माझी आता एवढा दाना नाचवून काय आता रोग आळावे लागले म्हणलं आई आता तुला काय सांगू जाऊन संसार असावे आणि असुरी दुःख बांधवडी किती बी प्रमाण आहे त्या प्रमाणाची चीज आपल्याला झाली पाहिजे. काय ते लिकून 22 वर्षाचं लिकून येणं आहे माझे. मगाशी हरिपाठ चालू होता एक मनव लागण गाड्या तुम्हाला आणि हे मारे गुरुनाम गुरुवर्य महाराज तर आहेतच. हरिपाठ घेतला महाराज आम्ही लाजा सोडून जातो मी शब्द सांगतो मी जीप मध्ये बसलो होतो मी आलो नाही काय अडचणीनुसार सांगून जातो. कीर्तनाचा टाइम होऊन गेला आम्ही मगच कीर्तन सुरू केलं असतं काय 7 ते 9 ला कीर्तन काय नामा म्हणे केशव राजा केला नेम हरिपाठ बंद पडून दिला नाही ह्यांच्यासाठी डोळ्याने टाळा वाजावा. अरे आपलं नित्यनेम नाही आपली सेवा नाही सेवा केली पाहिजे. तोच काशीचा ब्राह्मण नाथ महाराजांच्या दर्शनाला आला. गावात विचारलं पैठण निवासी शांत ब्रह्म एकनाथ महाराजांचं इथं घर कुठं. एक जण मूर्ख म्हणला ज्या वाड्यावर कावळा बसलाय ती घर नाथ महाराजांचं. आता बाबा विनंती करतो तुम्हाला कावळा कुणाच्या घरावर बसत नाही सगळीकडे कावळाच बसतो जागा नाही ना कुठे बी बसतो. काय म्हणतात बाया 10 वेळा कावळा शिवला नाही माझ्या भावाला कसं होईल आता म्हणून तुझा भाऊ काय करायचा म्हणून रोज दारू प्यायचा नाही म्हणून कावळाचं काय नसं म्हणून खरं काय काय महाराज लोक सांगते आम्ही दारूची बाटली ठेवली तुझ्या बापाची पिंड आहे दारूची बाटली ठेवा कावळा शिवाय त्याच कावळ्याला उपदेश शकून म्हणता उड रे काऊ अरे कावळ्यामध्ये शकून आहे त्या कावळ्याला जर शिवायचं असेल तर शिवाय तर निघून जाईल काना मात्र एक बी असा दावा नाही की त्याला कावळा शिवला नाही शिवतो. अरे माझ्या भगवान परमात्म्याची तुमची माळ घालू नका तुम्ही म्हणता असं का उलट म्हणता ऐका माझ्या भगवान परमात्म्याचा बुका लावू नका त्या बाळूमामाचा भंडारा लावू नका त्या बाळूमामाला मानू नका. बाळूमामाला तुम्ही मानू नका ही विशेष आहे ना आपण देवाला मानित नाही विशेष आहे ना.
मुलीभर कांदा भरला त्यातला कांदा एखादा तरी नासका निघतो ह्याचा समाजापैकी एक तरी समाज म्हणत असेल मी बाळू मामाला मानित नाही ऐक तुझ्यासारखी किती गेलं आणि किती बेदर आले नको मानू बाळू मामाला बाळू मामा तुला मानतो ही भाग्य समाज सत्य समाजाला पाहिजे तू बाळू मामाला मानतो मानूच नको तर हाय एक मावशी म्हणजे पाहिजे माझा नवरा लेज रोज दारू पितो मी काय करू म्हणलं मी काय करू मावशी कुणाला म्हणली मला माझा नवरा रोज काय पितोय दारू पाकिट देणारा दारू पित नाही ना माझे पैशावर लक्ष असतं बाय माझा रोज दारू पितो म्हणजे मी काय करू म्हणजे दारूचा जाऊ द्या 500 रुपये धरा 500 रुपये ठेवला आनंद झाला मी म्हणलं 500 रुपयाचं काय करू म्हणजे तुम्हाला इतरायचं थांबा म्हणलं काय माझ्या सोन्याला 7वा महिना चालू आहे आणि असं करायचंय 7 आसराचं मावळायचं उद्याच्या सवासने घालायच्या त्या मुलीला त्या सुनबाईला मुलगा होईल का मुलगी 500 रुपये दिला योग्य झाला काय झालं सांग ती म्हणली अजून 500 धरा आता बाहेरला गोड बोलवली गोड बोलत जा रोज पुरणपोळी भेटेल उपाशी मरशील नाही गोड बोलला तुम्ही म्हणता मी काठी हाणून तर धाकतो तुझी रांड रडकी जनाबाई म्हणते जनाबाई गोड बोल मी म्हणलं मुलगा होईल हा म्हणले बरोबर आणि 5 पावले त्या चिप्पतवर गेली माझ्या म्हणलं परत मागायला म्हणलं आता काय झालं बाबा 1000 रुपये तर घेतल्यात खिशात घातलं परत मी पायापाशी ठेवलं म्हणलं होती बिघालं मी मागायला आता काय झालं ते म्हणजे मुलगा नाही झालं 100% मुलगीच होईल महाग सर का ह्या बोनी काल जोगेश्वरी पारगावला काम फोडला एक जणाचा तो म्हणला मी गो द्यायला बसतच नसतो तुझा बाप बसल म्हणे आणि तो त्याचा बाप पुढे होता ते पुढे सरकला म्हणलं मीच बाप आहे म्हणलं हसायची चेष्टा जाऊन द्या ह्याच्या मागचं कारण सिद्धांत सुधरा म्हणजे बाबांचं नामचिंतन करा अहो तोच नाग तोच चितनाग काशीचे ब्राह्मण देखता तो चितनाग पुरून आणून ब्राह्मण हाका मारतात अहो महाराज हा असू दे आला काय नाही असू द्या असू द्या मला सवय ना माझी बायको रोज वरते फोनवर असू द्या आणि असा नाग म्हणला चिता नाग आला पुढं आला आणि ब्राह्मण महापुर हाका अहो महाराज नाग आलाय ना महाराज म्हणजे येऊ दे ना त्याचं काम तो करतोय चिता नाग येऊ दे पुढे सरकला नाग अहो तोच नाग महाराजांना चावला असेल का नसेल चावला तर मग पुन्हा कोणाला वाटतं चावला असेल का नसेल चावला बोलावं चावला असेल ना नसेल कशावरून उद्याच्याला मी येणार उद्या नाही आलं तर परवा तर 100% येणार आहे चिता नागा आणतो बघ तुमच्यापाशी चावतोय का तो म्हणजे बामटे तो आधी पकडून का नाही मी कुठून बी आणू चावते का ना मग पकवायचे समजते का तुम्हाला तू म्हणजे तुझीच राग कर माझ्या काळाला महाराज तोच नाग जिता नाग आता जाऊन बघा पैठणला 2 समाध्यात 2 कर्वे क्षेत्रे नगर विधान एक दान पवित्र एक समाधी म्हणजे ते नदी किनाऱ्याने एक मुख्य समाधी अशी 2 समाधात तोच जिता नाग एकाच समाधीच्या पाठीमाग उभा राहिला ती सत्संग झालं ते नामचिंतनाची ताकद झालं ऐका मारा भैया आला का मारा भैया Oh!